नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेऊया मुरघास बद्दल. तर मुरघास हे एक वरदान आहे की शाप आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणू. तर मित्रांनो, मुरघास हा प्रकार कसा आहे तर याच्यामध्ये आपल्याला हिरवा चारा साठवून ठेवू शकतो, ते पण 6 महिने ते 1 वर्षापर्यंत. तर याच्यामध्ये याचे फायदे जनावरांना घालण्याचे काय आहे, तर जनावरांना जो हिरवा चारा आहे तो वर्षभर आपण देऊ शकतोय. पावसाळ्यामध्ये कधी कधी आपल्याला शेतामध्ये जाता येत नाही, तोडता येत नाही, त्यावेळी आपण हे स्टोअर केलेलं वापरू शकतोय. हिरवा चारा ज्यावेळी आपल्याकडे मुबलक असतो त्यावेळी आपण ते स्टोअर करून वर्षभर वापरू शकतो. आणि याच्यामुळे दुधामध्ये वाढ होणं किंवा जनावरांना चांगलं आंबलेलं एक आपण म्हणू शकतो चारा देणं, आणि याचे फायदे जनावरांच्या आरोग्यावर सुद्धा चांगले आहेत आणि दुधावर सुद्धा याचे बरेचसे चांगले जे परिणाम आहेत ते दिसून आलेले आहेत. पण प्रत्येक गोष्टीची एक दुसरी बाजू असते, तर याच्यामध्ये सुद्धा दुसरी बाजू आहे, ती आपल्याला कशी समजून घ्यायची. तर हे आपण स्टोअर जेव्हा करतो किंवा पॅक जेव्हा करतो ते एअरटाईट असलं पाहिजे, हर्मॅटिकली सील्ड ज्याला आपण म्हणतो, ज्याच्यामधून पूर्ण व्हॅक्यूम काढलेला असतं, त्याच्यामध्ये थोडीही हवा असता कामा नये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते जिथं आपण स्टोअर करणार आहे ती जागा ड्राय असली पाहिजे. तिथं आपल्याला उंदीर, घूस, मुंग्या हे सुद्धा त्यांना सुद्धा तिथं जाता आलं नाही पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही जर ते स्टोअर केलं तर त्याची शेल्फ लाईफ आपण जसं सांगितलंय 6 महिने ते 1 वर्षापर्यंत तुम्ही वापरू शकता. आणि समजा जर तुम्ही अशा पद्धतीचं जर मुरघास जे खराब झालेला आहे, कुजलेला आहे, सडलेला आहे असं जर तुम्ही जर जनावरांना घातला तर जनावरांसाठी हे सगळ्यात जास्त घातक आहे. ज्याच्यामध्ये जनावरांचं दूध घटणार, त्यांना वेगवेगळे शारीरिक व्याधी होणार, त्यांची प्रतिकारशक्ती कमी होणार. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे फर्मेंटेड आहे याच्यामध्ये लॅक्टिक ऍसिड तयार झालेलं असतं, ते प्रमाणामध्ये जनावरांच्या पोटात जाणं हे गरजेचं असतं. कारण जिथे आपण आम्ल प्रक्रिया म्हणतो किंवा फर्मेंटेशन म्हणतो, ज्याच्यामध्ये वेगवेगळे ऍसिड्स, ब्युट्रिक ऍसिड अशा प्रकारचे ऍसिड त्यामध्ये सिक्रेट होतात, हे जनावरांसाठी काही प्रमाणामध्ये चांगले आहेत, पण मोठा वापर जर केला तर ते जनावरांच्या आरोग्याला घातक ठरू शकतं. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जी जनावरं गाभण आहेत त्यांना हे लिमिटेड वापरा किंवा न वापरलेलं कधीही चांगलं. त्यामुळे मुरघास याला आपण वरदान म्हणून स्वीकारायचं की श्राप म्हणून स्वीकारायचं हे आपल्या हातातच आहे. त्यामुळं मुरघास याच्याबद्दल पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही गोष्टी आहेत. व्यवस्थित जर स्टोअर केलं, व्यवस्थित त्याचं नियोजन केलं तर ते आपण वरदान म्हणूनच वापरू शकतो आणि आपल्या जनावरांच्या गोठ्यांना आणि स्वतःला सुद्धा आपण समृद्ध करू शकतो. धन्यवाद.